नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहणार असून जर का तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेटही येत राहते. समजा तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे महाराष्ट्र पोलीस यांचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे. या ठिकाणी महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. जर का तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर का तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्ही एखाद्या जवळच्या CSC सेंटरवर, सेतू केंद्रावर किंवा आधार सेंटरवर जाऊन तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. कारण की फॉर्म भरण्याची सुरुवात हे आधार कार्डनेच होते आणि जोही आधार कार्डला नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येते. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ही फॉर्म भरण्याची सर्वात पहिली स्टेप आहे. म्हणून जर का तुमचे आधार कार्ड या ठिकाणी अपडेट नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. कारण की लास्ट ऑनलाईन फॉर्म भरण्याची 30 तारीख ही लास्ट असून 30 तारखेच्या आतमध्ये तुमचे आधार कार्ड अपडेट होणे आवश्यक आहे. जर का तुमचे आधार कार्ड अपडेट असेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही. अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अपडेट असून त्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. जर का तुम्ही प्रॉपर त्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार. ते 3 जिल्हे कोणते आहेत मी हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी जर का तुम्हाला फॉर्म कसा भरायचा असेल हे माहीत करून घ्यायचं असेल तसा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहू शकता. तो एक व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला अदर कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. त्यानंतर अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जर का तुम्हाला कास्ट वाईज जागा पाहायच्या असेल तर त्या कास्ट वाईज जागा कशा पाहाव्या हे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून कास्ट वाईज जागा कशा पाहाव्या म्हणजे कोण्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, आपल्या कास्टच्या जागा आहेत की नाहीत इत्यादी डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण की तुम्हाला या ठिकाणी कास्ट वाईज जागा असेल तरच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी चलानसुद्धा कमी पडणार आहे. त्यानंतर जर का तुम्हाला मार्किंग वगैरे चांगली पडले तुम्ही ओपनमध्ये जाणार आहेत. म्हणून तुम्हाला कास्टमध्येच फॉर्म भरायचा आहे आणि कास्टमधून तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता तुम्हाला मार्किंग वगैरे चांगली मिळाली तर. आणि तुम्हाला कोण्या जिल्ह्यासंबंधित माहिती हवी असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती जिल्ह्यामध्ये किंवा किती या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 5 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. पहिलं पद आहे पोलीस कॉन्स्टेबल, दुसरं पद आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, चौथं पद आहे पोलीस बँड्समन आणि परिसन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृह. अशा मित्रांनो या ठिकाणी टोटल जागा आहेत 15,300 प्लस जागा असून आता तुम्हाला किती पदासाठी या ठिकाणी अर्ज करता येतो. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर एक्झाम्पल पोलीस कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला एका ठिकाणी एकच अर्ज करता येणार आहे. जर का तुम्ही एका जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणून तुम्हाला पद्धतशीरपणे जागेचा तपशील पाहून तुम्हाला प्रत्येक पदासाठी अप्लाय करायचा आहे. त्यानंतर जर का तुम्हाला ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तुम्हाला फॉर्म भरता येतो. SRPFमध्ये फॉर्म भरता येते आणि बँड्समन आणि परिसन कॉन्स्टेबल या ठिकाणीसुद्धा फॉर्म भरता येतो. म्हणजे एका विद्यार्थ्याला हे 5ही फॉर्म भरता येतात. परंतु एका विद्यार्थ्याला जर का त्याने पोलीस कॉन्स्टेबलचा हा फॉर्म भरला तर त्याला एका जिल्ह्यामध्ये फक्त त्याला एकच फॉर्म भरता येतो. दुसरा या ठिकाणी त्याला फॉर्म भरता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्याने पोलीस कॉन्स्टेबलचा ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर त्याला समजा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अकोल्यामध्ये फॉर्म भरायचा असेल पोलीस कॉन्स्टेबलचा तर त्याला तो भरता येणार नाही. म्हणजे एका पदासाठी एकाच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अप्लाय करता येतो.
जर का तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आशा करतो की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. आता आपण आपल्या अजून मुख्य प्रश्नाकडे वळूया की तुम्हाला कोण्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की मी एक ऑनलाईन फॉर्म भरताना एका फॉर्मचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही 3 नंबरचं जे स्टेप आहे ते ॲड्रेस डिटेलची स्टेप आहे 3 नंबरची फॉर्म भरताना. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस निवडताना इकडे आपले महाराष्ट्र निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला इकडे महाराष्ट्र निवडल्यावर जिल्ह्याचं ऑप्शन येणार आहे. तर या ठिकाणी जिल्ह्याचं ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहताय की चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा या ठिकाणी 3 डिस्ट्रिक्टचा या ठिकाणी समावेश आलेला आहे. म्हणजे मी फॉर्म भरताना पोलीस कॉन्स्टेबल हे पद निवडलेलं आहे आणि चंद्रपूर चंद्रपूर हे पद निवडल्यावर समोर तुम्हाला ॲड्रेस टाकताना फक्त जे चंद्रपूरचे रहिवासी असतील तेच फक्त या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. जर का तुम्ही फॉर्म भरताना पोलीस कॉन्स्टेबल, गडचिरोली किंवा गोंदिया हे ऑप्शन निवडलेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाचेच रहिवासी विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतील. म्हणून तुम्ही जर का या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकता. अदर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला PDF पद्धतशीरपणे या ठिकाणी वाचून अप्लाय करायचं आहे. जर का कॅन्डिडेट फक्त या जिल्ह्याचे रहिवासी असेल तेच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अदर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत. या ठिकाणी प्रूफसहित मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढून दाखवलेला आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाची अपडेट पाहिलेली असून एक म्हणजे फॉर्म भरताना तुमचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. 2 नंबरचं सांगितलं की तुम्ही एका पदासाठी एकाच ठिकाणी फक्त अप्लाय करू शकता, परंतु तुम्ही या ठिकाणी 5ही पदासाठी अप्लाय करू शकता, परंतु फक्त एकाच ठिकाणी. त्यानंतर 3 नंबरची महत्त्वाची अपडेट सांगितली मी तुम्हाला, कोण्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी प्रॉपर जर का तुम्ही रहिवासी असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तरी पण तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.